थोडे आमच्याला जर सांगितलं ना भिडाने इतकं खौटले ते येड्या बाबे खाली नेऊन बसून पण आम्ही शांत बसले. पण त्यांनी एक शिकेलं आपल्याला एक शिकेलं नाही त्यांनी एक शिकेलं ते बोलायला लागले ना. आता आपण बी मोकळे झालो ना आपला थोडा दगडाखाली तो घबरायचं असतं. तुम्हाला एक सांगू ना शांत बसून गेम कसा टाकायचा ना जारंगा पाटला विचारतो. आपला हात दगडाखाली शांत घ्यायचा. तुम्हाला सांगतो वाच 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 केल्यामुळं इतके दिवस मिळून दिलं नाही. मी दम्माने 58 लाखावर आणलं का नाही. 58 लाख नोंदी 4 कोटी मराठीचा हात घातले. ते म्हणजे आता खाली काय राहिलं वाकून बघ काय राहिलं खाली. आता काय राहिलं मला काय माहित काय राहिलं. शांत राहून सगळ्या जाती धर्माच्या पोरीला सुद्धा मोफत शिक्षण केलं. याला म्हणते आणि तुम्हाला कमी पडून घेतले 5 वर्षात मराठीचा पूर अधिकारी कोणत्या ऑफिसाचा तुम्हाला काय करायचं विश्वास आहे मला तुमचा. फक्त दम धरून 70 वर्ष दम धरला. आता मग थोडे दिवस दम धरा. मी दमाने गेम टाकून गेम करतोय यांचा. तुम्ही टेन्शन नका काही करीत नाही. हे थोड्या बुळबुळ आहे आता आणि त्या कशात होता तुम्हाला माहिती गटारा. आपल्याला गटारा असं ध्यान नाही द्यायला. भीड म्हणला ना त्याला वाचता मोडून जाईल. ते हाते घेऊन नुसतं वाचूनच. पण आपण शांत राहायचं. करू द्या बोलू एकदाच हिशोब करू आणि जाहीर सांगून करू. पाठीत खंजीर बसणार नाही जाहीर सांगू. आता आणखी शेवटचा मुद्दा. आपल्या मराठा समाजाला आडमुठं समजू नये. मला हे आडमुठं समजू नये म्हणून 288 आमदार खासदार मंत्र्यांना आपण फोन लावले. ऐका बरं का सगळ्या मराठ्यांनो. सगळे मराठी शांत चित्ताने ऐका. जिथपर्यंत आवाज येतो तिथपर्यंत आम्ही 3 किलोमीटर पर्यंत माईक लावलेले. जिथपर्यंत आवाज येत तिथपर्यंत ऐका. 288 आमदारांना आपण फोन केले. एकही सोडला नाही. 288 पैकी 3 सोडून सगळ्यांना लावला. एकालाही फोन करायचं आपण टाळलं नाही. कारण तुम्हाला महत्वाचं माहित पाहिजे. त्याचं कारण आहे आपण 29 ऑगस्टला मुंबईला चाललो. मला आणि माझ्या जातीला कुणी आडमुठं समजू नये म्हणून सगळ्या आमदाराला मी समजून सांगायला. त्यांना सांगालोय प्रतिनिधी बांधव तुम्ही गोर गरिबांचा दुवा तुम्ही बोलू नका नाही. कोणाला शांत राहा. तुम्हाला आवाज येतोय मी नाही दिसलं तरी चालत. तुम्ही आरडा करू नका. पुढे कोणाला येऊ पण देऊ नका आता. कारण ते पुढे म्हणण्याच्या नादात आरडावारडा सुरू होतो. आहे तिथं उभा राहू द्या. सगळं डिस्टर्ब होत आहे. मग त्याच्यामुळे आहे आता रोडवरचे म्हणजे इथून 3 किलोमीटरचे पोरं शांत उभा राहून ऐकायला. म्हणजे आता उलट बाहेरच्या किती सैन्य विभागाचे शांत चित्तानं ऐकतायत. कारण आपण जातवाट सगळे जमलेले मराठी आणि आपल्याला आपली जात मोठी करायची. अशी संधी पुन्हा नाही बरं का. अशी इमानदाराची लढाई पुन्हा येणार नाही. खाणाराची होईल लढाई पण इमानदाराची लढाई पुन्हा होणार नाही. आपण 288 आमदारांना फोन लावलाय. त्याचं कारण आपल्याला कोणी आडमुठं समजू नये हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हीच मला विचारलं असतं 288 आमदाराला आमच्या आमदाराला खासदाराला माझ्या आमदाराला फोन लावला का तर मी काय उत्तर द्यायचं तुम्हाला. म्हणून सगळ्या आमदारांना फोन लावलाय. या गोष्टीसाठी लावलाय की तुम्ही सगळ्यांनी प्रतिनिधी बांधवांनी तुम्ही गोरगरिबांचा दुवा